वरुड येथील प्रतिष्ठित रिलायन्स मॉलमध्ये चक्क एक्सपायरी डेट संपलेल्या खाद्यतेलाची विक्री झाल्याचं उघड झालं आहे। या तेलाचा वापर केल्यानंतर पवन देशमुख नावाच्या एका व्यक्तीची प्रकृती अचानक खालावली। त्यांना तातडीने वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार देशमुख यांनी 22 जून रोजी हे तेल रिलायन्स मॉलमधनं खरेदी केलं होतं। परंतु धक्कादायक बाब म्हणजे हे तेल आधीच 15 ते 20 दिवसांपूर्वी एक्सपायर झालं होतं। सध्या पवन देशमुख यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या गंभीर प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। देशमुख यांनी या मॉलवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे, कारण चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना मॉल कर्मचाऱ्यांकडून धमक्या मिळाल्याचंही समोर आलं आहे। पवन देशमुख यांनी वरुड पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली आहे। आता या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।